नवीन वर्षाच्या तयारीला तर आपण सर्वजण लागलेलोच आहोत. तर न्यू इयरच्या पार्टीसाठी काल मी तुम्हाला गोबी मंचुरियन कसं बनवायचं ते सांगितलं होतं. आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे क्रिस्पी व्हेजिटेबल्स. छान कुरकुरीत असे व्हेजिटेबल्स कसे तयार करायचे ते आज सांगणार आहे. त्यासाठी मी 1 कप कॉलीफ्लॉवर घेतलाय, 1 गाजर असा मी बारीक चिरून घेतलाय पातळ उभा, 1 मोठी कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची अशी स्क्वेअर मध्ये कापून घेतली आहे, 1 कांदा तो सुद्धा असा स्क्वेअर म्हणजे चौकोनी कापून घेतलाय आणि त्याचे प्रत्येक पाकळी सेपरेट केली आहे. आणि ही आहे पत्ता गोबी, ती सुद्धा अशी चौकोनी चौकोनी मोठी मोठी कापून घेतली आहे. आणि थोडीशी मी फरसबी म्हणजेच बीन्स कापून घेतले आहेत, ज्या अशा थोड्या तिरकस कापल्या ज्यामुळे त्या छान दिसतात. ही झाली पूर्व तयारी. तुम्ही यामध्ये आणखी तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता, जसे बटाटे टाकू शकता, मशरूम टाकू शकता किंवा कॉर्न वगैरे सुद्धा टाकू शकता. तर आता आपल्याला त्याच्या बाइंडिंग साठी घ्यायचंय 1 ते 1.5 वाटी मैदा. मी ही छोटी वाटी यूज केली आहे. आणि पाऊण वाटी कॉर्नफ्लोअर. हे प्रमाण तुम्ही नक्की ठेवा, त्यामुळे एकदम छान क्रिस्पी असे आपले हे व्हेजिटेबल्स बनणार आहेत. त्यानंतर मी अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलंय. आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करूया आणि थोडंसं मी त्यामध्ये बेकिंग पावडर सुद्धा घातलंय. आता हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण आपल्याला भिजून घ्यायचंय. त्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत, त्यामुळे पाणी हळूहळूच घाला, एकसाथ घालू नका. स्मूथ अशी सुरुवातीला पेस्ट तयार होईल आणि त्यानंतर परत थोडं पाणी घालत तुम्ही ते बॅटर तयार करा. त्या बॅटरचं प्रमाण जर चांगलं झालं, व्यवस्थित झालं, तर आपल्या भाज्या एकदम छान कुरकुरीत तळल्या जातात. अशा प्रकारे आपलं हे पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर असं पाहिजे आहे, रणी पाहिजे आहे. भज्याचं पीठ आपण थोडंसं घट्ट करतो, हे तसं घट्ट नाही पाहिजे. आता आपण यातल्या अर्ध्या थोड्या भाज्या घालूया, जसे कांदा आहे, ढोबळी मिरची आहे, ज्यावेळी आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या आपण त्यामध्ये मिसळूया आणि त्याला हे पीठ सर्व बाजूनी कव्हर झालं पाहिजे. अशा प्रकारे मिक्स करूया. आता हे सर्व आपल्याला तळून घ्यायचंय. तर मी किचन मध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल आता छान तापलंय. त्यामध्ये आता ह्या भाज्या आपण हळूवारपणे सोडूया. सेपरेट करून टाका त्यामध्ये. आणि जर आतमध्ये गेल्यानंतर चिटकत असेल तर त्याला सेपरेट करण्याचा प्रयत्न करा. गॅस मंद ठेवू नका, मीडियमच ठेवा. हाय पण नको आणि मंद पण नको, लो मीडियम आपल्याला गॅस ठेवायचा आहे. जर तुम्ही मंद आचेवर हे तळायचा प्रयत्न केला तर भाज्या तेल खूप पितात आणि खूप जास्त मोठा गॅस ठेवला तर त्या करपायची शक्यता असते. म्हणून मीडियम हायच तुम्हाला ठेवायचा आहे. प्रत्येक घाणा तळण्यासाठी जवळपास 4 ते 5 मिनिट लागतील. तुम्ही कढई जर चपटी असली तर त्यामध्ये तळायला आणखी सोपं जाते, कारण भाज्या त्यामध्ये चिटकणार नाही. अशा प्रकारे बघा, छान दिसतात, कसं क्रिस्पी दिसत आहेत. तळलेल्या भाज्या साईडला काढून घ्या. कुरकुरीत असे हे भाज्या तळल्या जातात.
जर तुम्ही कांदा किंवा लसूण खात नसाल तर कांदा नाही घातला तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या भाज्या यूज करू शकता. आपल्या भाज्या छान तळून तयार होत आहेत. कुरकुरीत भाज्या तयार झाल्या आहेत. तुम्ही ह्या भाजी अशीच खाऊ शकता. एका प्लेटमध्ये हे तळलेली भाजी घ्यायची आणि त्यावर थोडस चाट मसाला टाकला तरीही तसंच छान लागते. पण मी आता यासाठी एक सॉस बनवत आहे. त्यासाठी कढईमध्ये कांदा कापून टाकला आहे आणि थोडासा 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत. आता त्यामध्ये आपण फरसबी, गाजर, माझं जे काय हे जे आपण भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या, त्याच मी परत बारीक चिरल्या आहेत आणि इथे यूज केल्या आहेत. त्या सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्या आहेत. आता त्यावर आपण थोडं चवीपुरतं मीठ घालूया. आता 1 चमचा सोया सॉस घाला. त्याला सुद्धा छान परतून घ्या. सोया सॉस थोडा तेलामध्ये शिजू द्या. त्यानंतर ग्रीन चिली सॉस घाला. नंतर रेड चिली सॉस अर्धा चमचा हे दोन्ही यूज केलाय आणि त्यानंतर 2 चमचे मी टोमॅटो केचप यूज केलाय. या सॉस मध्ये तुम्ही शेजवान सॉस सुद्धा यूज करू शकता. छान चटपटीत असा हा सॉस तयार होतो. आता या सॉस मध्ये आपण तळून ठेवलेल्या भाज्या घालूया. ह्या भाज्या या सॉस मध्ये घातल्यानंतर जास्त शिजवायच्या नाहीयेत. फक्त हा सॉस त्या भाजीला सगळीकडे लागला पाहिजे. कारण जर आपण याला जास्त वेळ गॅसवर ठेवला तर भाज्या सॉगी होणार, क्रिस्पीपणा त्याचा निघून जाणार. त्यामुळे फक्त हा सॉस त्याला कोट होईपर्यंतच गॅसवर राहू द्या. अशा प्रकारे आपल्या क्रिस्पी व्हेजिटेबल्स तयार झाले आहेत. त्याला आपण प्लेटिंग करूया. एका बोलमध्ये हे सगळं काढून घेऊया आणि त्याला सजून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तर तेवढं मला प्लीज कळवा. आणि तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. Enjoy the party.